सर्वांना नमस्कार। मागील सत्रात आम्ही RS आणि D फ्लिप फ्लॉप कसे बनवायचे याबद्दल चर्चा केली आणि त्यांचे ट्रुथ टेबल सह आउटपुट सत्यापित केले। त्यापुढे चालू ठेवत या सत्रात आपण T फ्लिप फ्लॉप JK MSJK फ्लिप फ्लॉप कसे तयार करावे आणि ट्रुथ टेबल सह आउटपुट कसे सत्यापित करावे याबद्दल चर्चा करणार आहोत। टॉगल किंवा T फ्लिप फ्लॉप सर्किटचे बांधकाम आणि ट्रुथ टेबलसह सत्यापन करण्यासाठी आपल्याला 3 इनपुट NAND गेट IC74LS10 आणि 2 इनपुट NAND गेट IC74HC00 आवश्यकता आहे। प्रत्येक ICला त्याच्या भाग क्रमांकासह एक भिंग वापरून ओळखा। 3 इनपुट NAND गेट IC74LS10 IC74LS10 हे 3 इनपुट NAND गेटचे IC74LS10 लॉजिकल ऑपरेशन करते। हे लॉजिक सर्किट्स, अंकगणित सर्किट्स आणि इतर डिजिटल सिस्टम्सचा भाग असू शकतो। IC74LS10 सामान्यतः 14 पिन ड्युअल इन लाइन पॅकेजमध्ये येते। पिन आकृतीवरून पिन 7 आणि 14 अनुक्रमे ग्राउंड नेगेटिव्ह आणि पॉवर सप्लाय पॉझिटिव्ह साठी वाटप केले आहेत। या IC मध्ये 3 स्वतंत्र NAND गेट आहेत, तर पिन 1, 2 आणि 13 हे इनपुट आहेत आणि पिन 12 हे त्याचे आउटपुट आहे। पिन 3, 4 आणि 5 हे इनपुट आहेत आणि पिन 6 हे त्याचे आउटपुट आहे आणि पिन 9, 10 आणि 11 इनपुट आहेत आणि 8 त्याचा आउटपुटशी संबंधित आहे। ICचा पिन क्रमांक 1 ओळखा। पिन क्रमांक 1 दर्शवण्यासाठी त्यात फक्त एक लहान खाच किंवा बिंदू आहे। डिजिटल ट्रेनर किटमधील ब्रेडबोर्डवर IC74LS10 आणि IC74HC00 पिन क्रमांक 1 सह योग्यरित्या संरेखित असल्याची खात्री करा। ब्रेडबोर्डवर ICच्या पिनच्या दोन्ही ओळी एकामागून एक हलक्या हाताने घाला। पिन वाकणार नाही किंवा छिद्रांमध्ये जबरदस्तीने टाकणार नाहीत याची काळजी घ्या। जम्पर वायर वापरून पिन 7 आणि 14 आणि दोन्ही ICचा ग्राउंड आणि +5 व्होल्ट पुरवठा कनेक्ट करा। जम्पर वायर वापरून IC74LS10 च्या पिन 1 आणि 3 कनेक्ट करा आणि त्यांना घड्याळ इनपुटशी जोडा। जम्पर वायर वापरून 5 आणि 13 कनेक्ट करा आणि त्यांना T इनपुट टॉंगल स्विचशी कनेक्ट करा। IC74LS10 चा पिन क्रमांक 6 IC74HC00 च्या पिन क्रमांक 4 ला आणि IC74LS10 चा पिन क्रमांक 12 IC74HC00 च्या पिन क्रमांक 1 ला जोडा। IC74HC00 च्या पिन 2 ते 6 आणि 3 ते 5 कनेक्ट करा। IC74LS10 मधील 2 पिन IC74HC00 पिनला जोडा। IC74LS10 मधील पिन 4 पैकी IC74HC00 च्या पिन 3 ला जोडा। Q आणि Q बार साठी सर्किट आकृतींमध्ये दर्शविल्याप्रमाणे पिन 3 आणि 6 2 आउटपुट LED शी कनेक्ट करा। 5 व्होल्ट DC वीज पुरवठा चालू करा। टॉंगल स्विच पोझिशन 1 जास्त आहे आणि 0 पोझिशन कमी आहे। क्लॉक पल्स लागू करा आणि टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे टॉगल इनपुट्स T ठेवा व आउटपुट LEDsची स्थिती निरीक्षण करा। टॉगल इनपुट ॲट डोंट केअर कंडिशन। क्लॉक पल्स लो, आउटपुट LEDs 0 and 1 previous state। टॉगल इनपुट 0, क्लॉक पल्स हाई, आउटपुट LEDs 0 and 1 no change। टॉगल इनपुट 1, क्लॉक पल्स हाई, आउटपुट LEDs 1 and 0 आउटपुट टॉगल्स। अशा प्रकारे आम्ही IC74LS10 आणि IC74HC00 वापरून
टी फ्लिप फ्लॉप तयार केले आणि तपासले. JK फ्लिप फ्लॉप सर्किटचे बांधकाम आणि सत्य सारणीसह सत्यापन. JK फ्लिप फ्लॉप तयार करण्यासाठी आम्हाला IC 74LS76 आवश्यक आहे. IC 7476च्या पिन तपशिलाची चर्चा करूया. IC 74LS76 हा 16 पिन मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप आहे, ज्यामध्ये 2 JK फ्लिप फ्लॉप आहेत. प्रत्येक J डेटा इनपुट, K डेटा इनपुट, CLK क्लॉक इनपुट, CLR क्लिअर इनपुट, PRE प्रीसेट इनपुट, Q आउटपुट आणि Q बार कॉम्प्लिमेंट आउटपुट ड्युअल इनलाइन पॅकेज DIP सह हे अनुक्रमिक लॉजिक सर्किटसह विविध अनुप्रयोगांसाठी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. भिंग वापरून JK फ्लिप फ्लॉपसाठी ICवर मुद्रित केलेला कोड क्रमांक ओळखा. ICच्या पिन तपासा आणि खात्री करा आणि ब्रेडबोर्डवर योग्य स्थितीत संरेखित करा. डिजिटल ट्रेनर किटमध्ये ब्रेडबोर्डमध्ये पिनच्या दोन्ही ओळी काळजीपूर्वक घाला. जम्पर वायर वापरून पिन क्रमांक 13 ते ग्राउंड GND आणि पिन क्रमांक 5 ते +5 व्होल्ट सप्लाय VCC ला जोडा. घड्याळाच्या इनपुटला पिन क्रमांक 1 कनेक्ट करा. पिन 4 आणि 16 ला सर्किट डायग्रामानुसार इनपुट टॉंगल स्विचेस J आणि K इनपुट म्हणून कनेक्ट करा. सर्किट डायग्रामामध्ये दाखवल्याप्रमाणे प्रीसेट आणि क्लिअर प्रमाणे इनपुट टॉंगल स्विचेस आणि 3 पिन कनेक्ट करा. पिन 15 आणि 14 ला आउटपुट LEDsला अनुक्रमे Q आणि Q बार म्हणून जोडा. डिजिटल ट्रेनर किट चालू करा. सत्य सारणीमध्ये दिल्याप्रमाणे भिन्न इनपुट J आणि K प्रीसेट क्लिअर आणि क्लॉक पल्स लागू करा आणि आउटपुट LEDsच्या स्थितीचे निरीक्षण करा. इनपुट JK डोंट केअर कंडिशन प्रीसेट 0 क्लिअर 0 आउटपुट 1 1. इनपुट JK डोंट केअर कंडिशन प्रीसेट 0 क्लिअर 1 आउटपुट 1 0. इनपुट JK डोंट केअर कंडिशन प्रीसेट 1 क्लिअर 0 आउटपुट 0 1. इनपुट J0 K0 प्रीसेट 1 क्लिअर 1 क्लॉक पल्स हाय आउटपुट 0 1. इनपुट J1 K0 प्रीसेट 1 क्लिअर 1 क्लॉक पल्स हाय आउटपुट 1 0. इनपुट J0 K1 प्रीसेट 1 क्लिअर 1 क्लॉक पल्स हाय आउटपुट 0 1. इनपुट J1 K1 प्रीसेट 1 क्लिअर 1 क्लॉक पल्स हाय आउटपुट टॉगल. इनपुट JK डोंट केअर कंडिशन प्रीसेट 1 क्लिअर 1 क्लॉक पल्स हाय आउटपुट Q बार. अशा प्रकारे आम्ही IC 74LS76 वापरून त्यांचा सत्य सारणीसह JK फ्लिप फ्लॉप तयार केले आणि तपासले. मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप सर्किट तयार करणे आणि सत्य सारणीसह सत्यापन करणे. मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप IC 74LS76 नॉट गेट IC 74LS04 तयार केले जाऊ शकतात. भाग क्रमांक वापरून हे IC ओळखा, तपासा आणि ICचा कोड नंबर आणि पिन खराब झालेली नाहीत याची खात्री करा. योग्य स्थितीत ब्रेडबोर्डमध्ये पिनच्या दोन्ही ओळी काळजीपूर्वक घाला. IC 74LS76 ची 13 आणि 5 पिन अनुक्रमे ग्राउंड आणि +5 व्होल्ट सप्लाय VCC शी जोडा. जम्पर वायर वापरून IC 74LS04 7 आणि 14 पिन ग्राउंड आणि +5 व्होल्ट सप्लाय शी जोडा. घड्याळ इनपुट पिन 1 ला कनेक्ट करा. IC 74LS76 1 ला IC 74LS04 च्या पिन 1 ला कनेक्ट करा आणि IC 74LS04 2 ला IC 74LS76 पिन 6 ला सर्किट डायग्राम मध्ये दाखविल्याप्रमाणे जोडा. IC 74LS76 च्या पिन
4 आणि 16ला J आणि K इनपुट म्हणून टॉंगल इनपुट स्विचेस कनेक्ट करा. मास्टर फ्लिप फ्लॉप पिन 15चे आउटपुट स्लेव्ह फ्लिप फ्लॉप पिन 9ला इनपुट म्हणून कनेक्ट करा. मास्टर फ्लिप फ्लॉप पिन 14चे आउटपुट स्लेव्ह फ्लिप फ्लॉप पिन 12ला इनपुट म्हणून कनेक्ट करा. मास्टर फ्लिप फ्लॉपच्या पिन 15 आणि 14ला Q आणि Q बार म्हणून आउटपुट LED ला कनेक्ट करा. MSJK फ्लिप फ्लॉपचे आउटपुट म्हणून पिन 11 आणि 10 ते 2 आउटपुट LED Q आणि Q बार कनेक्ट करा. क्लॉक पल्स शी पिन 1 कनेक्ट करा. 5 व्होल्ट DC वीज पुरवठा चालू करा. टेबलमध्ये दिलेल्या क्रमानुसार क्लॉक पल्स लावा. सत्य सारणीमध्ये दिलेल्या J आणि K MSJK मध्ये भिन्न इनपुट लागू करा आणि संबंधित आउटपुट स्तर आणि LEDsच्या स्थितीची पडताळणी करा. LED ऑन म्हणजे 1 आणि ऑफ म्हणजे 0. सेट इनपुट JK00 मास्टर आउटपुट 01 स्लेव्ह आउटपुट 01 अप्लाय क्लॉक पल्स मास्टर आउटपुट 10 स्लेव्ह आउटपुट 10 नो चेंज. सेट इनपुट JK01 मास्टर आउटपुट 01 स्लेव्ह आउटपुट 01 अप्लाय क्लॉक पल्स मास्टर आउटपुट 10 स्लेव्ह आउटपुट 01 रीसेट. सेट इनपुट JK10 मास्टर आउटपुट 01 स्लेव्ह आउटपुट 10 अप्लाय क्लॉक पल्स मास्टर आउटपुट 10 स्लेव्ह आउटपुट 10 सेट. सेट इनपुट JK11 मास्टर आउटपुट 01 स्लेव्ह आउटपुट 10 अप्लाय क्लॉक पल्स मास्टर आउटपुट 10 स्लेव्ह आउटपुट 01 टॉगल्स. अशा प्रकारे आम्ही IC 74LS76 आणि IC 74LS04 वापरून ट्रूथ टेबलसह MSJK फ्लिप फ्लॉप तयार आणि चाचणी केली आहे. आता आपण सक्षम व्हाल अशी आशा आहे. RS फ्लिप फ्लॉप, D फ्लिप फ्लॉप, T फ्लिप फ्लॉप, JK फ्लिप फ्लॉप आणि MSJK फ्लिप फ्लॉप तयार करा आणि त्यांचा सत्य सारणीसह परिणाम सत्यापित करा. हे T, JK, MSJK फ्लिप फ्लॉप तयार करण्यासाठी आणि त्यांच्या ट्रुथ टेबलसह आउटपुट सत्यापित करणे यावर या सत्राची समाप्ती होते. धन्यवाद.